कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत। गुणरत्नजी, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, येत आहे। हा संपूर्ण जो प्रकार घडला, आपली काय प्रतिक्रिया यावर? वंदे मातरम, जय श्रीराम। मला हेच सांगायचं आहे की जे आरक्षण मराठ्यांचं माननीय सर्वोच्च न्यायालयाने संविधानिक दृष्ट्या स्पष्टपणे असंविधानिक ठरवलेलं आहे, ते आरक्षण देता येत नाही हे दस्तूर सिद्ध झाल्याच्या नंतर जर कोणी लोकतांत्रिक मार्गाने उपोषण करत असेल, परंतु त्यांना उपोषण करताना ज्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने राईट टू लाईफच्या ज्या प्रतिबंध घालून दिलेले आहेत की तुम्ही म्हणजे मरेपर्यंत कोणी उपोषण करू शकत नाही, हे लिखित कायदा आहे। अशा परिस्थितीमध्ये जर लोकशाही मानणाऱ्यांनी जर पोलीस तिथे जाऊन जर म्हणत असतील की तुम्ही उपचार घ्या, ह्याला कुठेतरी वेगळ्या पद्धतीने वेगळ्या अँगलने महाराष्ट्राची म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्यासाठी काही लोक म्हणजे उद्धव ठाकरेच्या कळपातले असतील किंवा शरद पवारांच्या किंवा ज्याला म्हणतो आपण पीडब्ल्यूडी मध्ये गुत्तेदारी करणारे लोक, जे असंतुष्ट लोक असतात, ते अशा सामान्य मराठा युवकाला भावाला तिथे आणून ज्या प्रकारे अमानुष लाठीचार व्हावा या दृष्टीने काही केलंय का, हे महत्वाचं आहे। आणि मला असं वाटतं हे कुभांड आहे काही तशा प्रकारच्या खोडसाळ पुढाऱ्यांकडून। त्यामुळं असंविधानिक ठरलेल्या बाबीवर पुन्हा एकदा चर्चा करायला लावणं म्हणजे संविधानाला न मानण्यासारखं आहे। माझं स्पष्ट मत आहे की त्या पद्धती ज्या पद्धतीचं माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे त्याच्या आधारे पुन्हा एकदा त्याच कारणाने चर्चा होऊ शकत नाही। आणि त्यामुळं मराठा युवकांना वेगळ्या म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या कसं सुदृढ करता येईल म्हणजे शिष्यवृत्तीच्या आधारे, परंतु आरक्षणाच्या आधारे नाही, हे आता लक्षात घेतलं पाहिजे। आणि जे मराठा पुढारी चुकीच्या मार्गाने युवकांना नेऊ इच्छितात त्यांच्या सोबत मराठा युवकांनी जाऊ नये, असं माझं डंकेकी चोटपे माझं स्पष्टपणे संविधानिक मत आहे। गुणरत्नजी, मुद्दा आपला समजलाय। धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।